विमानात प्रवाशांना पॅराशूट का दिले जात नाही? जर विमान कोसळत असेल तर प्रत्येक प्रवाशाला पॅराशूट का दिले जात नाही? हा प्रश्न सध्या वाटतोय, पण याचं उत्तर धक्कादायक आहे. विमान अपघाताची बातमी आली की एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. पॅराशूट दिलं असतं तर लोक वाचले असते. आज आपण हाच प्रश्न शांतपणे लॉजिकने समजून घेणार आहोत. फेक माहिती नाहीये तर वास्तव्य आहे. आपला पॅराशूट लॉजिकल का वाटतो? लष्करात स्काय डाईव्हमध्ये पॅराशूट असतो, मग विमानात का नाही? कारण आपल्याला वाटतं की विमान उंची, उडी, सेफ्टी, पण कमर्शियल विमानाचं वास्तव्य वेगळंच आहे. तर यामागचं खरं कारण पाहूया. कारण नंबर 1, उंची आणि वेळ. कमर्शियल विमान हे साधारण 30 ते 35,000 फूट उंचीवरती असतं. त्या उंचीवर हवा खूपच कमी असते. सामान्य माणूस तिथे ऑक्सिजन शिवाय 10 ते 15 सेकंदही जिवंत राहू शकत नाही. कारण नंबर 2 पाहूया, विमानाचा वेग. विमान ताशी 800 ते 900 किलोमीटर वेगाने जात असतं. त्या वेगात दरवाजा उघडणं म्हणजे स्वतःला मृत्यूशी झुंजणं. तुम्ही विचार करा, 800 ते 900 किलोमीटर पर तासाने विमान जातंय आणि दरवाजा उघडला तर काय होईल? कारण नंबर 3 आहे ट्रेनिंगचा मुद्दा. पॅराशूट वापरणं म्हणजे फक्त उडी मारणं नाही, तर त्यासाठी आठवड्याचं ट्रेनिंग लागतं. साधारण मोठ्या विमानामध्ये 200 ते 300 प्रवासी, लहान मुलं, वयस्कर लोक. मग हे शक्य आहे का? आपण बरेच विमान अपघात बघितलेत. या विमान अपघातामध्ये प्लेन केव्हा क्रॅश होतो? ज्या वेळेस प्लेन टेक ऑफ करतो किंवा लँडिंगच्या दरम्यान प्लेन खाली येतो तेव्हाच ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. मग तुम्ही विचार करा की यावेळी विमान इतकं खाली असतं की पॅराशूट उघडायलाही आपल्याला वेळ नसतो. मग विमान नक्की सुरक्षित कसं असतं? तर पॅराशूटऐवजी विमानामध्ये मल्टिपल सेफ्टी सिस्टम आहेत. विमानामध्ये इंजिन फेल झालं तर विमान ग्लाईड करू शकतं. पायलटला हजारो तासांचं ट्रेनिंग असतं. म्हणूनच विमान हा आजही सगळ्यात सुरक्षित प्रवासांचा एक मार्ग आहे. आणि प्रश्न फक्त पॅराशूटचा नाही आहे, तर प्रश्न आहे या गोष्टी आपण सरफेसवर पाहतो का खोलात जाऊन? हे असंच का होतं? हे तसंच का होतं? हा प्रश्न विचारणं शहाणपणा आहे का? असा कॉन्टेंट जर तुम्हाला आवडत असेल तर आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बनवत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करा TDS मराठी आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. भेटूया लवकरच. थँक्यू.